ओके, बट कोणत्या पोझिशनवर? ॲट टॉप. ठीक आहे, टॉप लिहून टाकू. ओव्हरऑल क्वेश्चनच लिहिला मी. ठीक आहे, कोई दिक्कत नहीं. मला सांगा मॅक्सिमम स्पीड करायची आणि टॉप ऑफ द कॉन्वेक्स ओव्हर ब्रिज. तो ये क्या है? कॉन्वेक्स ओव्हर ब्रिज क्या है? बहुत सारे स्टूडेंट को यही प्रॉब्लम. कॉन्वेक्स ओव्हर ब्रिज कशाला बनायचं? जसे आपण मिरर पाहिले होते, दो टाइप के मिरर होते हैं, एक होता है कॉन्केव और दूसरा कौन सा असते? कॉन्वेक्स. राइट, वैसा ही कॉन्वेक्स ओव्हर ब्रिज क्या है? जैसा अपन नहीं का कुछ फॉर एग्जांपल जब हम गार्डन में जाते हैं तो ऐसे एक थोड़ा सा नाला होता है और नाला के ऊपर से एक ब्रिज बनाया जाता है. राइट, सो दैट ब्रिज इज सेड एज व्हाट? कॉन्वेक्स ओव्हर ब्रिज. राइट, एक पर्सन चलते चलते हुए जाता है, देखो उस पर ऐसा. अरे असं हे पण राहते ना एक ते क्लाइंबिंग, चढायचं राहते. हां, तो ब्रिज कौन सा ब्रिज है? कॉन्वेक्स ओव्हर ब्रिज. डन, माइंड में ऐड आया क्लियर. कॉन्वेक्स ओव्हर ब्रिज होता क्या है? ठीक है, तो इसका कुछ ज़रूरत ही नहीं है, हम यहाँ से कर देंगे डिलीट. आणि कॉन्वेक्स ओव्हर ब्रिज अपन या टाइपचा डिस्कस करू. लाइक ओके, तो कॉन्वेक्स ओव्हर ब्रिज अपन इधर प्लॉट केला. कॉन्वेक्स ओव्हर ब्रिज अगर मैं कंप्लीट करूंगा तो इधर किधर तो भी क्या फॉर्म होगा? सेंटर. ये कॉन्वेक्स ओव्हर ब्रिज को खुद का क्या है? रेडियस. तो आई विल कंसिडर द रेडियस स्मॉल आर एंड आई विल टेक द सेंटर कितना है? ओ. राइट, मी काय घेतलं आहे? कॉन्वेक्स ओव्हर ब्रिज हमने लिया और कॉन्वेक्स ओव्हर ब्रिज अगर आप देखते हो तो उसको सेंटर ऑफ कर्वेचर होता है और उसको क्या होती है? रेडियस ऑफ कर्वेचर होता है. और अंडरस्टैंडिंग, सेंटर ऑफ कर्वेचर भी और साथ में साथ क्या है? रेडियस ऑफ कर्वेचर. तो रेडियस ऑफ कर्वेचर कितना लिया? स्मॉल आर. और सेंटर ऑफ कर्वेचर कितना कंसिडर किया? ओ. और इस पर मेरी गाड़ी जो कि सुपर फास्ट कार है, आपको पता है कौन सी है? BMW. राइट, BMW सुपर फास्ट. इमॅजिन करने में पैसे लगते हैं क्या? नहीं नहीं, अच्छा ब्रँडेड इमॅजिन करो ना. मला सांगा कारला स्वतःचं काय मास? कारला आपण काय म्हणलो? कार को हमने क्या बोला? व्हीकल. व्हीकल कार भी हो सकती है, व्हीकल बस भी हो सकती है, वो व्हीकल कुछ भी हो सकता है, खटारा ट्रक भी हो सकता है, वो पता नहीं. तो व्हीकल यानी क्या? नॉट स्पेसिफाइड. वो कार भी हो सकता है, बस भी हो सकती है, ट्रक भी हो सकता है, वॉटर इट में भी. डन, क्लिअर. मग काय घेतलं? एक व्हीकल घेतली आणि ती व्हीकल तिचं कोणतं मोशन चालू आहे? सर्क्युलर मोशन इनडायरेक्टली. बट लक्षात ठेवायचं ही कशावर मूव्ह व्हायली? हां, कॉन्वेक्स ओव्हर ब्रिज. आणि हिचं सर्क्युलर मोशनमध्ये डेफिनेटली याला कोणती वेलॉसिटी आहे? लिनियर वेलॉसिटी. अंडरस्टँडिंग? येस ऑर नो? ओके, पहिला पॉईंट इथं समजला. कन्सिडर द व्हीकल ऑफ मास. मास किती आहे? स्मॉल एम. इज मूविंग अलॉन्ग. ठीक आहे, मूविंग अलॉन्ग. कोणता ब्रिज रे? कॉन्वेक्स ओव्हर ब्रिज. ठीक है, राइट, वेरी गुड. विथ असं म्हणू शकतो इसकी कौन सी स्पीड है? इसको लीनियर स्पीड. आई विल टेक द व्हॉट? V. ठीक आहे, ॲज शोन इन डायग्राम. किंवा एक पॉईंट जोडूत का रे याच्यामध्येच? कॉन्वेक्स ओव्हर ब्रिजला स्वतःचं काय? सेंटर. स्वतःचं काय? चालतंय, जोडून टाकू. सच दॅट लेट O अँड R आर द सेंटर and radius of the convex over bridge. डन, क्लियर. काही पुस्तकामध्ये दिलंच नाही, काही पुस्तकामध्ये इंक्लूड आहे. आपकी मर्जी, लिखना है तो परफेक्टली लिखो. ठीक है, सामने वाला मार्क काटने से पहले 10 बार सोचे. ठीक है, चलो. एक गोष्ट आपल्याला समजली, 2 पॉईंट आपण असेच बनवले. मला सांग याचं स्ट्रक्चर ह्याच्यासारखं दिसायला का? थोडंसं वर्टिकल सर्क्युलर मोशन सारखं. राइट, हा वरचा पार्ट है. राइट, क्लियर दिख रहा है? यानी मैं अगर देखता हूं तो कार का कौन सा मोशन चल रहा है? वर्टिकल सर्कुलर मोशन चल रहा है. राइट, ओके. अलॉन्ग द कौन तो ओवर ब्रिज? कॉन्वेक्स ओवर ब्रिज. और कार फिलहाल के लिए मैंने कौन सी पोजीशन पे रखा उसको? टॉप पोजीशन पे कार है. कौन सी पोजीशन पे कार है? टॉप पोजीशन पे, हाईएस्ट पोजीशन. अब अपने लिए वो कौन सी पोजीशन है? अपर मोस्ट पोजीशन. डन, क्लियर. ती आपल्यासाठी कोणती पोजीशन होती? अपर मोस्ट. ठीक आहे, आणि हेच कारचं कोणतं मोशन चालू आपण म्हणू? वर्टिकल सर्कुलर मोशन. ओके, नाउ कन्सिडर, लेट अस कन्सिडर कार, और यू कैन से द कारला आपण काय म्हणलो? व्हीकल इज परफॉर्मिंग द कोणतं मोशन? वर्टिकल सर्कुलर मोशन. शॉर्ट फॉर्म यूज करायला तुम्ही यूज करायचा नाही, फुल लिहायचं. ठीक आहे, अलॉन्ग द कॉन्वेक्स ओव्हर ब्रिज. ठीक आहे, डन. हे पण समजलं, वर्टिकल सर्कुलर मोशन चालू आहे. बट आता कारला आपण कोणत्या पोझिशन म्हणालो? टॉप. फोर्सेस कौन से ॲक्ट हो रहे होंगे? कारवर से फोर्सेस सांगा बरं. यू आर राइट. पहिला फोर्स कोणता भेटला? वेट. वेटची डायरेक्शन का अपवर्ड रहती कभी? ऑलवेज किधर होती है? डाउनवर्ड. पहला फोर्स, आता पहले बगा तुम्ही, जब आप आए थे तो आप इतना सोच रहे नहीं थे. अभी आपको हर चीज़ पता है. फोर्सेस कौन से एक्ट हो रहा है? वेट. बोलने की जरूरत नहीं करी. यहाँ पे टायर का क्या फॉर्म हो रहा होगा? फ्रिक्शन. और फ्रिक्शन आणि वेट म्हणून कोणती रिएक्शन? कोणती रिएक्शन? व्हेरी गुड. द फोर्सेस acting on the vehicle
व्हेकल ॲट कोणत्या पोझिशनवर आहे, टॉप पोझिशन. ठीक आहे, आर गिवन बाय 2 मार्काचाच क्वेश्चन आहे. ठीक आहे, त्यामुळे जास्त आपण थेरी लिहित बसायची नाही. एक 6 ते 7 पॉईंट्स लिहायचे पण परफेक्ट. राईट, तर पहिला फोर्स कोणता भेटला रे, वेट. वेट कधी रे बेटा, mg ॲक्टिंग इन कोणती डायरेक्शन, डाऊनवर्ड डायरेक्शन. सर्वांना समजलं आता सिम्बॉल काय. डन. नेक्स्ट मला सांगा फ्रिक्शन. फ्रिक्शनमधून कोणती रिएक्शन फॉर्म व्हायली, नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन कोणत्या डायरेक्शनला ॲक्ट व्हायले, अपवर्ड डायरेक्शन. ऑलवेज सरफेसला काय असते रे, परपेंडिक्युलर. आणि वेट तुम्हाला माहिती आहे कोणत्या डायरेक्शनला ॲक्ट व्हायले, डाऊनवर्ड. आता दोघांची डायरेक्शन काय सेम आहे का, काय आहे, अपोजिट आहे. त्यांची ॲडिशन होईल का, काय होणार, सबस्ट्रॅक्शन. एकाला जर आपण पॉझिटिव्ह घेतलं तर दुसऱ्याला काय दाखवा लागते, निगेटिव्ह दाखवा लागते. एम राइट, यस और नो. इससे पहले मैंने समझाया था जब हम वर्टिकल सर्कुलर मोशन को सीख रहे थे, सेम डायरेक्शन के वेक्टर ऐड कर सकते हैं पर अपोजिट डायरेक्शन के वेक्टर को एडिशन करना पॉसिबल है क्या, है ही नहीं. अंडरस्टैंडिंग, ओके. यानी जो दूसरा जो फोर्स है डेफिनेटली नॉर्मल रिएक्शन उस कॉन्वेक्स ओव्हर ब्रीच सरफेस के साथ कितना एंगल मेक कर रहा है, 90 डिग्री. म्हणजे त्या सरफेसला त्याला काय म्हणता येईल, परपेंडिकुलर. काय म्हणता येईल, अरे सरफेस का ऑलवेज क्या होता है, परपेंडिकुलर होता है रोड सरफेस. अब रोड सरफेस अगर आप देखते हो टॉप पे कितना एंगल बना रहा है, 90 डिग्री. ओके, द नॉर्मल रिएक्शन और नॉर्मल रिएक्शन कोणती रे आपली, एन. हां, असं म्हणता येईल ॲक्टिंग इन कोणती डायरेक्शन, अपवर्ड डायरेक्शन, बट परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ कोणता ब्रिज, कॉन्वेक्स ओव्हर ब्रिज. सर्वांना समजलं, COB नसा, COD कॅश ऑन डिलिव्हरी वो नाही. ठीक आहे, द कॅश ऑफ बँकिंग काही करेल आपल्या इथं. C स्टँड फॉर कॉन्वेक्स ओव्हर ब्रिज. डन. तुम्ही इथं फुल फॉर्म लिहून टाका तेव्हाच तेव्हा घरी गेल्यानंतर. डन, एनी डाउट्स, ओके. मग मला सांग, अभी तो इसका वर्टिकल सर्कुलर मोशन चल रहा है ना, बट वर्टिकल सर्कुलर मोशन जब स्टोन बॉब परफॉर्म कर रहा था तो कौन सा फोर्स एक्ट हो रहा था उस पर, सेंट्रीपिटल फोर्स. व्हेनेवर द ऑब्जेक्ट इज परफॉर्मिंग द सर्कुलर मोशन और यूनिफॉर्म सर्कुलर मोशन, देन द फोर्स विच एक्ट्स ऑन द पार्टिकल विच अट्रैक्ट्स द पार्टिकल टुवर्ड द सेंटर अलॉन्ग द रेडियस, आणि वो फोर्स कौन सा फोर्स है, सेंट्रीपिटल फोर्स. म्हणजे असं म्हणता येईल दोघं जण मिळून कोणता फोर्स प्रोव्हाइड करायला, मिळून म्हणल्यानंतर यांची ॲडिशन पॉसिबल आहे का, काय होणार, सबस्ट्रॅक्शन. एकाला पॉझिटिव्ह दुसऱ्याला काय द्यावं लागेल का, दोघांची डायरेक्शन एकमेकांचे काय, अपोजिट. यानी दोनों का रिजल्टंट, वर्ड सर्वांना समजला, दोनों का रिजल्टंट कौन सा फोर्स प्रोवाइड कर रहा है. कारण की तुम्हाला माहिती है कि ऑब्जेक्ट सर्कुलर मोशन परफॉर्म करो, यूनिफॉर्म करो कि वर्टिकल सर्कुलर मोशन, एक फोर्स तो उसको कंपलसरी है. वो फोर्स कौन सा फोर्स होता है, सेंट्रीपिटल फोर्स. आर अंडरस्टँडिंग, डन, व्हेरी गुड, व्हेरी नाइस. म्हणजे असं म्हणता येईल, ड्युरिंग द वर्टिकल सर्कुलर मोशन परफॉर्म बाय कोणी परफॉर्म केलं रे, व्हेकल अलॉंग COB म्हणजे काय रे, कॉन्वेक्स ओव्हर ब्रिज. द नेसेसरी यू आर राईट, नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द रिझल्टंट ऑफ द, असं म्हणता येईल, वेट, जे की कशाने दाखवले आपण, mg, अँड दूसरी रिएक्शन कोणती रिएक्शन आहे, नॉर्मल रिएक्शन. यानी ये दोनों मिलके उसको कौन सा फोर्स प्रोवाइड कर रहे हैं, सेंट्रीपिटल फोर्स. दोनों मिलके. मला सांग, जर वेटला आपण जर पॉझिटिव्ह घेतलं तर नॉर्मल रिएक्शनला काय घ्यावं लागेल, निगेटिव्ह घ्यावं लागेल. आणि हे दोघं मिळून कोणता फोर्स प्रोव्हाइड करायला, सेंट्रीपिटल फोर्स म्हणजेच FCP घ्या. राईट. आता मला सांग, सेंट्रीपिटल फोर्सचा फर्स्ट वन फॉर्म्युला कोणता आहे आपला, mv²/r. सो mg - n इक्वेशन कसं म्हणलं, सर्वांना समजलं बे, येस और नो. सो आई विल टेक दिस इज द इक्वेशन 1 इन माय माइंड. राइट. बट आपल्याला तर मॅक्झिमम काढायची आहे, ही तर साधी आहे. अब एक बुढ़ा आदमी अगर जा रहा होगा तो हो एकदम आराम से जा रहा है, बिल्कुल एकदम चालला असा मस्त आणि खाली यायला. पण एखादं गरम रक्त, आपल्या इथलं बघा साप आहे, साप. ॲक्सिडेंट देख रहे हो ना आप कितने हो रहे, एक तिकडं झाला, इकडं झाला. द्या, लहानपणीच गाडी द्या हातात, सगळं द्या. जब चीज़ें याद रखिए विपरीत होना तो पहले बहुत सजगता, नेगेटिविटी होनी चाहिए माइंड में. ठीक है, याद रखिए. तो मैं गाड़ी अभी जब से ये हुआ, मेरी पहले 40 की स्पीड थी, अब 30 की हो गई. राइट, 30 की हो गए. हाँ, नहीं करने का, बेकार बेकार हो रहा है. याद रखिए, स्पीड भी कंट्रोल करो. ठीक है, बेकार चालू है आपल्या किनवर्ड्स ॲटमॉस्फियर. समजा सांगा केसमध्ये ये सर्वांना इक्वेशन कसं आलं, सर्वांना समजलं. एक बुढ़ा आदमी जब जा रहा है तो एकदम हलू हलू जा रहा है. बट अगर चलो मान लेते BMW सुपर फास्ट है, जोर से भागोगे तो क्या होगा मालूम है, सरल जाइल थे. राइट. अगर कार अगर बहुत ज़्यादा ही होगी तो आपको मालूम है वो सीधा ही जा सकती है. अगर ये कार इधर होगी तो इधर जाएगी ऐसा, ये कार इधर होगी तो भाड़ बोल के ऐसी पड़ेगी. राइट. क्योंकि उसको हर जगह पे कौन सी स्पीड है, लीनियर स्पीड है. सांगितलं दगड
सटकला तो सरळ जाते कि नहीं, वैसे कार अगर चलो मान लेते फ्रिक्शन कम हुआ, वॉट इट मे बी नॉर्मल रिएक्शन कम हुआ, तो सीधा सीधा क्या होगा, गिर जाएगी, एक्सिडेंट होगा. बट वी आर टेकिंग द मॅक्झिमम स्पीड, वी आर नॉट टेकिंग द मिनिमम. म्हणजे कारची वेलोसिटी आपण काय ठेवणार, मॅक्झिमम ठेवणार. अब जब मैक्सिमम होती है कार की स्पीड तो आपको मालूम है फ्रिक्शन ज़्यादा होता नहीं, क्योंकि ये प्लेन सरफेस थोडी आहे, कर्व आहे ना. मला सांग फ्रिक्शन जास्त होणार नाही, टायरचा कॉन्टॅक्ट नाही म्हणून कार अशी जाईल. एम राईट. म्हणजेच एक गोष्ट आपल्याला समजली, एक रिलेशन आपण काढलं होतं. कौन सा रिलेशन हमने निकाला था, जब भी फ्रिक्शन होता है फ्रिक्शन इज प्रोपोर्शनल टू द कौन सी रिएक्शन, नॉर्मल रिएक्शन. अब फ्रिक्शन कम हुआ तो नॉर्मल रिएक्शन भी क्या होगा, कम हो के कितना हो सकता है. कधी फ्रिक्शन कमी असते, लक्षात ठेवायचं, जब वेलोसिटी को मैं कंसिडर करूंगा मैक्सिमम, यानी जोर से गाड़ी भगाऊंगा ऐसे ब्रिज पे, तो मला सांगा जेव्हा गाड़ी जास्त फास्ट पळवते की नाही, हवेतच उडून जाते गाड़ी. समझते, क्योंकि आपको पता चल गया कि मास्टर बोला था फिजिक्स वाला क्या, कि जब मैक्सिमम स्पीड होती है तो फ्रिक्शन क्या हो जाता है, मिनिमम, आणि त्याच्यामुळे नॉर्मल रिएक्शन काय होते, मिनिमम. त्यामुळं गाडी तुम्हाला माहिती आहे सरळ हवेतच जाते डायरेक्ट, राईट, हॅरी पॉटर सारखी. ठीक आहे. तर मला सांगा केसमध्ये फॉर द मॅक्सिमम स्पीड, अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग, म्हणजे हो किती होणार, 0. म्हणजे फॉर द मॅक्सिमम कंडिशन नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू किती घेणार आपण, ओके. व्हेन द लिनियर स्पीड इज कन्सिडर्ड टू बी, मी काय कन्सिडर करणार रे, मॅक्झिमम. मला सांगा म्हणजे व्हीच्या ठिकाणी आपण रिप्लेस करणार कशानं, व्ही मॅक्स. देन द नॉर्मल रिॲक्शन यांची व्हॅल्यू किती होणार, 0. सर्वांना समजलं का, सर्वांना समजलं ना. ॲक्सिडेंट का होतात मग अशा ब्रिजवर, फास्ट गाडी पळवणं होता, स्लो गाडी जर पळवली तर आरामशीर जाते ती खाली, चढते बरोबर उतरते. पण जर फास्ट स्पीड असेल तर सर्वांना समजलं, फ्रिक्शन काय होऊन जाते, कमी, त्यामुळे नॉर्मल रिॲक्शन काय होते, कमी होते. क्लिअर, ओके. आय डोंट नो हाऊ मेनी पीपल आर एबल टू अंडरस्टँड. चला मला सांगा, देन इक्वेशन 1 बिकम्स, काय भेटलं मला सांगा बरं. नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू किती होणार आपण, 0. तो mg इज इक्वल टू काय येईल, एम व्हीच्या ठिकाणी काय येणार, व्ही मॅक्सचं काय येईल रे, स्क्वेअर डिवाइड बाय वॉट, आर. एम गेट कॅन्सल, सो व्ही स्क्वेअर जे की मॅक्झिमम स्टेटमध्ये आहे काय लिहितं, आर जी. सो व्ही इज इक्वल टू जे की मॅक्झिमम स्टेटमध्ये इज इक्वल टू वॉट, अंडर रूट ऑफ वॉट, आर जी. मला सांग अपर मोस्ट पोजीशन पे कितना निकाला था, अंडर रूट ऑफ आर जी ही निकाला था. यानी इक्वेशन कभी जुड़ बात करते हैं क्या, नहीं. हमने जो आर्टिकल सीखे उसमें परफेक्शन है. सो एनी डाउट, दिस अबव एक्सप्रेशन इज अ रिक्वायर्ड एक्सप्रेशन ऑफ व्हाट, मैक्सिमम स्पीड ऑफ द व्हीकल विच इज मूविंग अलॉन्ग द कॉन्वेक्स ओवर ब्रिज. कौन सी पोजीशन पे, टॉप. क्लियर, एनी डाउट बेटा.